मी सुमनबाई गणेश शेगावनी त्या या शिबिरला जे आहे ताईसोबत जुळली आहो 12 महिने झाले. पण माझ्या तब्येतीले आराम आहे. एवढं चढून चढून मी इथल्या माझ्या वयाच्या मानानं इथपर्यंत येऊ शकली. आजी तुम्ही आता 6वा दिवस आहे आणि तुम्ही उपास करून राहिले, तुम्हाला थकवा आला का? नाही, चक्कर आली नाही. बरं, मग चांगलं वाटून राहिलं? चांगलं वाटून राहिलं आणि आराम पण आहे. आराम पण आहे. राधाबाई आहेत, नाव सांगा. राधाबाई कापसिंग निकम. मी वर्जीवरून आली, मलकापूर तालुका. राधाबाई हे महाराजांच्या सेवेतच असतात, महाराजांच्या म्हणण्यापेक्षा भागवतच्या सेवेत असतात आणि म्हणून त्यांचं एक योगदान आहे की खूप मोठं. तर त्यांचं मनही शुद्ध आहे, अंतकरण निर्मल आहे. त्यांनी कशी साधना केली सांगा. आता इथं आले तुम्ही, साधना 6 दिवस झाले इथे आलो. काय घेतलं? ज्यूस घेतले आणि एक दिवस पाणी पण नाही पिले, एक दिवस पाणी नाही, निर्जला उपवास केला. तर तुम्हाला काय वाटलं सांगा. काहीच नाही वाटलं, थकवा नाही वाटला, काही नाही वाटलं. इथल्या डोंगरवर चढून गेलो पण थकवा वाटला नाही. आता पुढं आयुष्यात समजा आपल्याला स्वास्थ्य आरोग्य पाहिजे असेल तर ही साधना तुम्ही कराल. सोपी आहे, सोपी आहे की नाही? याच्यामध्ये काही करायचं काम आहे का? काहीच करायचं काम नाही. परमेश्वराकडे जाण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. सोपा मार्ग आहे आणि हे साधना मी चालू ठेवणार. मग आता उमाळी, वडजी, माळेगाव जिकडे जिकडे महाराज जातात तिकडे तुम्ही हे सांगाल सगळ्यांना. त्याचा प्रचार करेन. धन्यवाद राधाबाई.